नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. गुजरातवरील डीप डिप्रेशन अजूनही अस्तित्वात असल्यामुळे आणि त्याचा बाहेरचा घेर जवळपास मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात असल्यामुळे अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, पालघर, ठाणे, मुंबईपर्यंत होताना आज दिसलेले आहेत. त्याचं प्रमाण दुपारनंतर मात्र कमी झालं आहे. GFS मॉडेलनुसार आपण पुढील 3 दिवसाचा अंदाज बघणार आहोत. विदर्भामध्ये विरळ पावसाची शक्यता आहे. ढगाळ परिस्थिती असेल. दक्षिण कोकणात पावसाळी परिस्थिती असेल, परंतु कोकण, उत्तर महाराष्ट्रातला पावसाचा जोर आता उद्या पूर्णतः कमी होण्याची शक्यता आहे. 30 तारखेला पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होऊ शकते. 31 तारखेला पूर्व मराठवाडा, विदर्भ असं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं. 29 तारखेची परिस्थिती आपण बघतो. कोकण आणि पूर्व विदर्भात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. हे वातावरण थोडं 30 तारखेला वाढू शकतं. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाला सुरुवात होऊ शकते 31 तारखेला. स्कायमेटचा अंदाज जो महाराष्ट्रात कमी दाब येण्याचा आहे तो अद्याप कायम आहे. त्यामुळे 1 तारखेला महाराष्ट्रात कमी दाब येईल हे स्कायमेटचं मत अजून कायम. आपण पुढील 3-4 दिवसासाठी ही जर धावती या मॉडेलला आपण जर 2-3 दिवसासाठी पुढे निरीक्षण केलं तर गुजरातवरील पावसाळी क्षेत्र 29 तारखेलाही अस्तित्वात आहे. ते अस्तित्वात असल्यामुळे कोकण किनारपट्टीला थोडं पावसाळी वातावरण अधूनमधून राहू शकतं. नवीन कमी दाब 30 तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान आकार घेण्याची शक्यता आहे. तो जसा भूभागावर येईल तसं त्याची तीव्रता कमी होईल, परंतु पाऊस घेऊनच तो पुढे सरकणार असल्यामुळे 31 तारखेला आपण त्याची भूभागावर प्रवेश होताना बघतो आहोत आणि बऱ्यापैकी ते विशाखापट्टणमकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात येण्याची त्याची शक्यता अधिक वाढते आहे की हा कमी दाब महाराष्ट्राच्या खूप जवळ पोहोचणार आहे, परंतु त्याची भूभागावरील आल्यानंतरची तीव्रता कमी असणार आहे. एकूणच या कमी दाबाचा प्रभाव हा थोडा पश्चिम महाराष्ट्राचे किंवा पुणे, दक्षिण, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या काही भागात कमी राहील, परंतु कोकणात बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून खेचल्यामुळे थोडे किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण वाढेल. उत्तर महाराष्ट्र, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ आणि पूर्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये खूप पावसाळी वातावरण हा कमी दाब तयार करेल असा अंदाज कायम आहे. या मॉडेलनुसार काय परिस्थिती असेल याचा अंदाज आपण घेणार आहोत. कोकण किनारपट्टीचा पावसाचं प्रमाण थोडं कमी होणार आहे. विदर्भात थोडं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. पावसाचा प्रभाव विदर्भात असू शकतो असं या मॉडेलचा अंदाज आहे. 30 तारखेला देखील महाराष्ट्रात काही भागात म्हणजे विदर्भ, मराठवाड्या आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. 31 तारखेला हा कमी दाब भूभागावर सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते. 1 तारखेला प्रत्यक्ष विदर्भावर याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात याचा प्रभाव 1 तारखेला असण्याची शक्यता आहे. याचं अस्तित्व किती वाढतंय यावर सर्व बाबी अवलंबून असणार आहेत. आपण बघतो की विदर्भातून हा 2 तारखेला संपूर्ण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रापर्यंत परिणाम करणार आहे. याला अरबी समुद्रातील वाऱ्यांची गती मिळाल्यामुळे याचा प्रभाव आणखी वाढू शकतो 2 तारखेला. त्यामुळे 2 तारखेला उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात प्रभाव राहील. पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता. आज आपण बघतो की 3 तारखेला देखील मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र त्याचं अस्तित्व आहे आणि यामुळे विदर्भासहित महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार होणार आहे.